11वीच्या क्लासमध्ये विजय नावाच्या टीचरची एंट्री होते. विजय दिसायला खूपच हँडसम होता. शिल्पा त्याला बघतच राहिली आणि एका नजरेतच तो तिला आवडू लागला. विजयने क्लासमध्ये येऊन आपले इंट्रोडक्शन दिलं आणि सगळ्या मुलांना नावं विचारली. शिल्पानेही आपल्याबद्दल सांगितलं. विजयसाठी तर शिल्पा एक नॉर्मल स्टुडंट होती, पण शिल्पा मात्र विजयला वेगळंच काहीतरी समजत होती. विजयचा वाढदिवस येणार होता. सगळी मुलं विजयला त्या दिवशी क्लासमध्ये विश करतात. हॅपी बर्थडे सर, हॅपी बर्थडे सर. थँक्यू 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 सो मच. तुमच्या सगळ्यांच्या या विशेससाठी खूप मनापासून धन्यवाद. या सगळ्यांना इथे विश करू देत, पण मी विजय सरांना वेगळ्या पद्धतीने विश करणार आहे. विजय सर पण बघतच राहतील की मी त्यांचा बर्थडे कसा साजरा केला. विजयला जराही अंदाज नव्हता की त्याला विश करण्यासाठी शिल्पा त्याच्या घरी येऊन पोहोचेल. विजय आपल्या बायकोबरोबर आपल्या बर्थडे पार्टीसाठी बाहेर जाणार होता. ते दोघेही रेडी झाले होते. ते दोघेही बाहेर पडतच होते. तेवढ्यातच शिल्पाला दारात बघून विजय आश्चर्यचकित होतो. शिल्पा, तू आणि इथे? तुमचं बर्थडे आहे आणि मी नाही येणार असं कसं होईल? हॅपी बर्थडे सर. बघितलं, मी सरप्राईज दिलं ना. हॅलो मॅम. ही माझी बायको सुजाता आहे. सुजाता, ही माझी स्टुडंट शिल्पा आहे. ही अभ्यासात खूप हुशार आहे. विजय सर तर उगाच माझं कौतुक करत असतात. बरं, हे घ्या सर, मी तुमच्यासाठी काही गिफ्ट घेऊन आले होते. आपण आतमध्ये बसूया. ये शिल्पा, आत ये. शिल्पाच्या येण्यामुळे त्या दिवशी विजय आणि सुजाता बाहेर जाऊ शकले नाहीत, कारण शिल्पाने सगळी व्यवस्था घरीच केली होती. तिने खूप सारं खाणं आधीच ऑर्डर केलं होतं. शिल्पा, तू हे खूप सारं जेवण ऑर्डर केलेस. हे एवढं कोण खाणार आहे? तुमचा बर्थडे आहे आणि जोरदार सेलिब्रेशन होणार नाही असं तर होऊच शकत नाही. विजय आणि सुजाताने त्या दिवशी शिल्पाचं हे वागणं हलक्यातच घेतलं. पण आता तर शिल्पाने रोज नियमच केला होता. ती रोज विजयच्या घरी यायची. विजय जेव्हाही सुट्टीवर असायचा तेव्हा शिल्पा काही ना काहीतरी कारण काढून घरी यायची. आता तर विजय आणि सुजाताला शिल्पाचं हे सारखं येणं खटकायला लागलं होतं. एक दिवस सुजाताला आपल्या माहेरी जावं लागलं, कारण त्या दिवशी विजय सुट्टीवर होता. रामू भैया, आज विजय सर स्कूलमध्ये नाही आले? अगं पोरी, आज विजय सर सुट्टीवर आहेत. ते त्यांच्या बायकोला सोडायला एअरपोर्टला गेले होते, त्यामुळे ते शाळेत नाही येऊ शकले. आज विजय सर घरी एकटेच आहेत, म्हणजे माझ्याकडे चांगली संधी आहे. आज मी त्यांना माझ्या मनातलं सांगितल्याशिवाय राहणार नाही. शिल्पा विजयच्या घरी जाते, कारण तिला माहिती पडतं की विजय घरी एकटाच आहे. विजय दरवाजा उघडतो तर शिल्पा त्याच्या गळ्यातच पडते. हे काय करतेस तू शिल्पा? बाजूला हो. हा काय वेडेपणा आहे? माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. हा काय मूर्खपणा आहे? तुला माहितीये ना माझं लग्न झालेलं आहे. मग काय झालं? तुम्ही तुमच्या बायकोला डिव्होर्स द्या आणि माझ्याशी लग्न करा. तसंही तिच्यात काय आहे एवढं? कशी गावढळ दिसते ती. मी तर एवढी मॉडर्न आणि सुंदर आहे. आपण दोघं खूप सुखी राहूयात. शिल्पा विजयला अजून घट्ट मिठी मारते. विजय शिल्पाला आपल्यापासून दूर करतो. तेवढ्यातच सुजाता दारात येते आणि ती शिल्पाला जोरदार थप्पड मारते. तिच्याबरोबर अजूनही दुसरं कोणी होतं. बघा तुमच्या मुलीचं हे वागणं. मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं. मम्मी, पप्पा आणि इथे, आणि तुम्ही तर तुमच्या आईकडे गेला होतात ना? नाही, माहेरी जाणं तर एक नाटक होतं. मला आणि विजयला तुझं हे सत्य तुझ्या आईवडिलांसमोर आणायचं होतं, कारण आम्हाला तुझं हे वागणं अजिबात पटत नव्हतं. माझ्या नवऱ्यापासून लांब राहा. हे सगळं करण्याचं तुझं वय नाहीये आता. मी ठरवलं तर आत्ता तुझी कंप्लेंट करू शकते आणि तुला स्कूलमधून सुद्धा काढून टाकू शकते, पण मला तुझं भविष्य खराब करायचं नाहीये. अगं, आम्ही तुला हे सगळं करण्यासाठी शाळेत पाठवलं होतं का? नशीब समज की हे दोघं खूप चांगले आहेत म्हणून त्यांनी तुला सोडून दिले. यांच्या जागी दुसरं कोणी असलं असतं तर देव जाणे आपली किती बदनामी झाली असती. यानंतर परत जर असं काही केलंस तर आम्ही विसरून जाऊ की तू आमची मुलगी आहेस. विजयला खूप हायसं वाटलं की आज त्याच्या बायकोमुळे तो एका खूप मोठ्या अडचणीतून वाचला आहे. कारण शिल्पा एक मुलगी होती आणि तिच्या मनात आलं तर ती विजयचं नाव खराब करू शकली असती. पण वेळेनुसार सगळं काही ठीक झालं. दुसऱ्या दिवशी शिल्पा जेव्हा शाळेत येते तेव्हा ती विजयशी नजर मिळवू शकत नव्हती, कारण तिला माहित होतं की तिने खूप मोठी चूक केली आहे. शिल्पा विजयला सॉरी म्हणते आणि आपल्या जागेवर जाऊन बसते. विजयला कल्पना होती की एका मुलीची अब्रू काय असते ते, त्यामुळे त्यांनीही ही गोष्ट जास्त वाढवली नाही आणि सगळ्या मुलांना जसं शिकवायचा तसाच तो शिल्पालाही शिकवू लागला. हीच एक आदर्श टीचरची ओळख असते. दीपक एक अनाथ मुलगा होता. एका मोठ्या शाळेत साफसफाईचं काम करणाऱ्या दिनूला तो एका कचरा पेटीजवळ रडत असलेला मिळाला होता. दिनूने लग्न केलेलं नव्हतं. त्यानेच दीपकला लहानाचं मोठं केलं. दिनूने शाळेतल्या प्रिन्सिपलला विनवणी करून दीपकला शाळेत ॲडमिशन घेऊन दिलं, कारण दीपक मोठा होऊन
एक मोठा ऑफिसर बनू शकेल. दीपक आता 9वीत शिकत होता आणि आता त्याची परीक्षा जवळ आली होती. दीपक अभ्यासात खूप हुशार होता. त्याला चांगल्या मार्कांनी पास व्हायचं होतं. त्यामुळे दिनू झोपल्यानंतर दीपक दिव्याच्या प्रकाशात आपला रोजचा अभ्यास पूर्ण करायचा. दीपकच्या वर्गात शाळेचे ट्रस्टी मिस्टर मेहतांचा मुलगा अर्जुनही शिकत होता. अर्जुन दीपकवर खूप चिडायचा. ट्रस्टींचा मुलगा आहे त्यामुळं काही टीचर्स मनात नसतानाही अर्जुनचं खोटं खोटं कौतुक करायचे आणि दीपकला खाली दाखवण्यासाठी अर्जुनची साथ द्यायचे. सर, मला सांगा, ही रेस कोणी जिंकलीये? तुम्हाला तर माहितीच आहे ना विनर कोण आहे ते. हो हो दीपक, तू या रेसमध्ये हरलेला आहेस. अर्जुन तुझ्या आधीच त्या लाईन मध्ये पोहोचला होता. बघितलंस, मी नेहमी जिंकणार, मला कोणी हरवू शकत नाही. दीपक बिचारा नाराज होऊन तसाच वर्गात येतो. सर, अजून किती दिवस आपण अर्जुनचं खोटं खोटं कौतुक करून दीपकला असं खाली दाखवायचं? मिस नैना, तुम्हाला तर माहितीच आहे, अर्जुन हा शाळेच्या ट्रस्टींचा मुलगा आहे आणि प्रिन्सिपल मॅमनी तर आपल्याला आधीच सांगितलेलं आहे की याच्या बरोबर चांगलं वागा म्हणून. आणि जर आपण असं केलं नाही तर आपली नोकरी जाऊ शकते. हो, पण आपण असं किती दिवस हा अन्याय सहन करायचा? दीपक एक गरीब अनाथ विद्यार्थी आहे. दिनू काकांनी त्याला आपल्या पोटच्या पोरासारखं वाढवून लहानाचं मोठं केलंय आणि या शाळेत शिकवतायत. म्हणजे दीपक मोठा झाल्यावर स्वतःच्या पायावर उभा राहून मोठा ऑफिसर बनेल. पण अर्जुनसारखी मुलं दीपकसारख्या मुलांना पुढे येऊ देत नाहीत. सध्या तर आपण काहीच करू शकत नाही मिस नैना. आता वेळच काय ते ठरवेल. एक दिवस दुसऱ्या शाळेतले टीचर प्रिन्सिपल बरोबर मुलांना भेटण्यासाठी आले आणि ते दीपकच्या वर्गात गेले. त्यांनी सगळ्या मुलांना कम्प्युटर संदर्भात काही प्रश्न विचारले, पण सगळ्यात आधी दीपकनेच हात वर केला. प्रिन्सिपल त्या दुसऱ्या शाळेतल्या सरांना म्हणाले, अहो नाही, याला उत्तर नक्कीच येत नसेल. याच्या घरी तर कम्प्युटर पण नाहीये. हा आमच्या शाळेतल्या सफाई कामगाराचा मुलगा आहे. त्याने खूप हट्ट केला, त्यामुळे आम्ही याच्यावर मेहरबानी करून त्याला आमच्या शाळेमध्ये ऍडमिशन दिली. नाही सर, मला खरंच या प्रश्नाचं उत्तर माहितीये. मी या संदर्भात वाचलं देखील आहे. सर, अर्जुनला या प्रश्नाचं उत्तर माहितीये. अर्जुन, या प्रश्नाचं उत्तर तू देशील. सर, मला या प्रश्नाचं उत्तर नाही येत. मी या संदर्भात काहीच वाचलं नाहीये. सर, मला माहितीये. मी उत्तर देऊ शकतो का? हो बाळा, तू उत्तर दे. दीपकचं उत्तर बरोबर होतं. दुसऱ्या शाळेतून आलेल्या त्या सरांबरोबरच तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनीच मुलांसह दीपकसाठी टाळ्या वाजवल्या. प्रिन्सिपल सरांची बोलती बंद झाली. अर्जुन या गोष्टीला स्वतःचा अपमान समजतो आणि दीपकचा बदला घेण्याचा विचार करतो. मला या दीपकचं काहीतरी करायलाच पाहिजे आणि मला माहितीये याला शाळेतून कसं काढायचं ते. दीपकची परीक्षा जवळ आली होती. तो परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप मेहनत घेत होता. अर्जुनने शाळेच्या शिपायाला धमकावून दुसऱ्या दिवशी असणाऱ्या परीक्षेचा पेपर चोरी करतो आणि दीपकच्या स्कूल बॅगमध्ये ठेवतो आणि जाऊन प्रिन्सिपल सरांना भडकावतो. या सर, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी उद्या असणाऱ्या परीक्षेचा पेपर चोरताना दीपकला पाहिलंय. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही शिपायाला सुद्धा विचारू शकता. शिपायाला विचारायची गरज नाहीये. आपण आधी दीपकची बॅग चेक करूया. अर्जुनने तर आधीच दीपकच्या बॅगमध्ये परीक्षेचे पेपर ठेवलेले होते. दीपकच्या बॅगेत एक्झामचा पेपर सापडतो. सर, मला नाही माहिती हा पेपर माझ्या बॅगमध्ये कसा आला. मला या संदर्भात काहीच माहीत नाही सर. माझ्यावर विश्वास ठेवा सर. जाऊन दिनूला बोलवून घेऊन या. आम्हाला दीपकसारख्या अशा मुलांना एका सेकंदासाठी सुद्धा शाळेत ठेवायचं नाहीये. जर तो या शाळेत राहिला तर याच्याबरोबर इतर मुलंही चोर बनू शकतात. सर, माझा दीपक चोरी नाही करू शकणार. तो तसा नाहीये सर, माझ्यावर विश्वास ठेवा. बाबा, मी चोरी नाही केली. मला नाही माहीत माझ्या बॅगेत हा पेपर कसा आला. मला काही एक ऐकायचं नाहीये. मीच तुझ्यावर मेहरबानी दाखवली. म्हटलं एक गरीब मुलगा चांगला शिकेल म्हणून तुला या शाळेत ऍडमिशन दिलं. पण दिनू, या मुलावर बहुतेक संस्कार चांगले झालेले नाहीयेत. शेवटी तो अनाथच आहे ना. आणि तू पण तर साधा सुद्धा सफाई कामगार आहेस. आम्हाला सगळं माहितीये. ही गरीब मुलं चोरच बनतात. मोठ्या शाळेत शिकायची यांची लायकीच नाहीये. चल, घेऊन जा याला इथून, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. दिनू रडत रडत बिचारा दीपकला घेऊन जातो. अर्जुन या सगळ्या प्रकारामुळे खूप खुश होता. प्रिन्सिपल आपल्या ऑफिसमध्ये येतात तेव्हाच तिथे मिस नैना येते. त्यांच्या बरोबर स्कूलचे ट्रस्टी म्हणजेच अर्जुनचे वडील मिस्टर मेहता सुद्धा ऑफिसमध्ये येतात. सर, तुम्हाला कल्पना तरी आहे की तुमचा मुलगा अर्जुन कुठल्या मार्गावर चाललेला आहे ते? आज त्याने दीपक सारख्या हुशार मुलावर चोरीचा आळ घेतलाय. खरं तर मी अर्जुनला चोरी करत असताना रंगेहात पकडू शकले असते, पण तो सुटला असता.
कारण त्याला या गोष्टीचा गर्व आहे की तो या शाळेच्या ट्रस्टींचा मुलगा आहे. कारण तो चोरी करत असतानाचं सगळं रेकॉर्डिंग मी माझ्या मोबाईलमध्ये केलंय. हे बघा मिस्टर मेहता, तुमचा मुलगा शाळेमध्ये एक्झामचे पेपर्स चोरी करतोय. तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी चुकीच्या मार्गाने जावं आणि तुमचं नाव धुळीला मिळवावं? मनात आलं तर हा व्हिडिओ मी पूर्ण शाळेला दाखवू शकते, पण तुम्हाला माहितीये की यामुळे तुमची किती बदनामी होईल. आय एम सॉरी मिस नैना, मला बिलकुलच माहित नव्हतं की माझा मुलगा अर्जुन माझा नावाचा असा गैरफायदा घेईल म्हणून. मला कोणी काही सांगितलं पण नाही. तुम्ही कृपा करून हा व्हिडिओ अजिबात व्हायरल करू नका, नाहीतर माझ्या मुलाचं सगळं भविष्य खराब होऊन जाईल. अर्जुनचे वडील खूप दुःखी होतात. अर्जुन प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये येतो. व्हिडिओ बघून तो खूप घाबरतो. पप्पा, माझ्याकडून चूक झाली. मला फक्त दीपकचा बदला घ्यायचा होता. पप्पा मला माफ करा. दीपक सारख्या हुशार मुलावर चोरीचा आळ घेताना तुला लाज नाही वाटली? हां, तुला माझा मुलगा म्हणायची मला खरंच लाज वाटतेय. मी आता तुझ्याशी कधीही बोलणार नाही. तुला जसं हवं तसं तू तुझं आयुष्य जग. आता तुझी आई आणि मी अजिबात तुझ्याशी बोलणार नाही. नाही पप्पा, असं नका करू. माझं तुमच्यावर आणि आईवर खूप प्रेम आहे. मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. चूक तर आमच्या सगळ्यांकडून झालीये. कदाचित अर्जुनच्या बिघडण्यामध्ये सगळ्यात जास्त हात माझा आहे. आम्ही अर्जुनला नेहमी चुकीचं पाऊल टाकण्यासाठी साथ दिली. पप्पा, मला फक्त एकदाच माफ करा. जर माफी मागायचीच असेल तर मिस नैना आणि दीपकची माग. आता तेच तुला माफ करू शकतील. नैना मॅम, मला माफ करा. तुम्ही प्लीज हा व्हिडिओ कोणाला दाखवू नका. नाही अर्जुन बाळा, मी हा व्हिडिओ कोणालाही दाखवणार नाही. मी तुझी गुरु आहे आणि तुला योग्य मार्गावर आणणं हे माझं कर्तव्य आहे. अर्जुन दीपकची माफी मागतो. दीपक माझ्या मित्र, मला माफ कर. मी तर तुला केव्हाच माफ केलंय अर्जुन. आणि मित्रांना मिठी मारायची असते, त्यांची माफी मागायची नसते. एवढं बोलून दीपक अर्जुनला मिठी मारतो. त्या दोघांना असं एकत्र आलेलं बघून दिनू आणि शाळेतला सगळा स्टाफ खूप आनंदित होतो. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.